पौलाचे इफिस्करास पत्र अध्याय 4 वचन 1 ते 3 पर्यंत मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल हा येशूचा शिष्य एका ठिकाणी बंधनामध्ये होता, म्हणजे तुरुंगामध्ये होता. त्यावेळी लिहिलेलं हे पत्र आहे आणि तो इफिस्करास येथील मंडळीला सांगत आहे की तुम्ही प्रभूमध्ये जसं तुमचं पाचारण झालं आहे त्याप्रमाणे तुम्ही असं शोभेल असं वागलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौल इकडे ख्रिस्ती मंडळीला म्हणजे येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना काही सल्ले सांगत आहे. त्यांना देवावर विश्वास ठेवल्यानंतर, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर त्यांची वागणूक कशी असली पाहिजे याविषयी तो सांगत आहे. आणि म्हणूनच पौल सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण येशूला ओळखत नव्हतो, आपण जगाच्या अंधारामध्ये होतो आणि तेव्हा आपण आपल्या मनाप्रमाणे वागत होतो. देव कुठे आहे, देव काय करतो आणि देवाची आपल्याविषयी काय इच्छा आहे, काय योजना आहे, आपल्याला काही ठाऊक नव्हतं. आणि त्यावेळी आपण आपल्या मनाप्रमाणे जीवन जगायचो. त्यापैकी तुमच्यापैकी काही भाऊ बहीण असे असतील की ज्यांना खूप राग करायची आदत असेल, किंवा काही लोकांची सवय असेल एकमेकांचे दोष काढणे, एकमेकांची निंदा करणे, एकमेकांची भांडणं करणे, असा तुमचा स्वभाव असेल ख्रिस्ताला ओळखण्यापूर्वी. पण पौल म्हणत आहे की आता तुम्ही येशूकडे आलेला आहात, म्हणजे तुम्हाला जिवंत देवाची ओळख झालेली आहे, तुम्हाला पाचारण झालेलं आहे. बायबल सांगते की देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं संपूर्ण मानवजातीच्या पापांच्या क्षमेसाठी. त्यांना पापाची क्षमा मिळावी, त्यांना सैतानाच्या बंधनातून मुक्ती मिळावी आणि विश्वासाच्या द्वारे त्यांचा प्रवेश स्वर्गात व्हावा, म्हणून देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर होता, तो जिवंत देवाचा पुत्र असून देखील तो पूर्ण नम्र आणि लीन झाला असं बायबल सांगतं. तो नम्र होता, तो लीन होता, तो दयाळू होता, तो प्रेमळ होता, असा ख्रिस्ताचा स्वभाव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच पौल वचनामध्ये असं सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. म्हणजे त्याला सांगायचं आहे की पूर्वीचं जे तुमचं जीवन होतं, जे पापाने भरलेलं होतं, घाणीने भरलेलं होतं, अशुद्धतेने भरलेलं होतं, पण आता तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्हाला जी देवाने तुमची कॉलिंग आहे, म्हणजे तुम्हाला पाचारण केलेलं आहे, त्याला अनुसरून तुम्ही चाललं पाहिजे, त्याला अनुसरून तुम्ही वागलं पाहिजे. म्हणजे पूर्वी तुम्ही चोरी करणारे होतात, खोटे बोलणारे होतात, दुसऱ्यांना फसवणारे होतात, लबाडी करणारे होतात, एकमेकांची निंदा करणारे होतात, तुम्ही अनेक पापामध्ये अडकलेला असाल. पण आता जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे येता तेव्हा पौलाला असं सांगायचं आहे की तुम्ही ख्रिस्ताला शोभेल असं वागायला पाहिजे, ख्रिस्ताला शोभेल त्याप्रमाणे तुमचं जीवन असलं पाहिजे, अशासाठी की जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतील तेव्हा देवाचे गौरव व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज जगामध्ये अनेक लोक आहेत. तुम्ही खूप मोठमोठे लोकांना जेव्हा पाहत असाल, काही श्रीमंत लोक असतात, काही पदवीधर लोक असतात, काही शिक्षित लोक असतात, तर अंगावरती भारी भक्क एकदम सफेद कपडे घालतात. पण याचा अर्थ असा नाही की ते खूप पवित्र आहेत. एखाद्या माणसाने सफेद कपडे घातले आणि त्याचा अर्थ नाही की तो पवित्र आहे, किंवा त्याचा अर्थ नाही की तो फार नम्र आहे. एखाद्या माणसाचं जीवन कसं आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याच्या बोलण्यावरून तुम्ही त्याला ओळखू शकता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण कित्येक लोक भल्या अंगामध्ये चांगले कपडे घालतील आणि एकदम स्वच्छ असतील, पण त्यांचं अंतःकरण मात्र पापाने भरलेलं असतं, अहंकाराने भरलेलं असतं, गर्वाने भरलेलं असतं. त्यांच्यामध्ये दया नाही, प्रेम नाही, काहीच नाही. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौलाला असं सांगायचं आहे की तुम्ही
ख्रिस्ताला अनुसरून त्याला आवडेल असं जीवन जगत राहायला पाहिजे, त्याला आवडेल असं तुम्ही चालायला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून तो काही गोष्टी सांगत आहे. पहिली म्हणजे पूर्ण नम्रता, दुसरा आहे सौम्यता व तिसरा आहे सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा एखादा माणूस येशूकडे येतो, येशूवर विश्वास ठेवतो, देव त्याला पापांची क्षमा देतो, तेव्हा पहिली गोष्ट घडते, त्याच्या हृदयामध्ये देवाची शांती येते. आणि ती शांती देव देतो आणि त्याद्वारे त्या माणसाला कळतं की देवाने माझ्यावर दया केली आहे, देवाने माझा स्वीकार केला आहे, देवाने मला पापातून मुक्त केलेलं आहे. आणि तो माणूस जेव्हा येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याद्वारे देव त्याला आणखीन एक देणगी देतो, तो आहे पवित्र आत्मा. माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, देव येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येकाला पवित्र आत्मा देतो. ज्यांनी ज्यांनी येशूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारला आहे, अशा प्रत्येकाला देव पवित्र आत्मा देतो. आणि जे आता मी वाचलेलं आहे वचन, पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता, हे पवित्र आत्म्याचे फळं आहेत. तुम्ही येशूकडे आलात आणि येशूवर विश्वास ठेवलात, त्याच्यानंतर तुम्हाला कसं जगायचं आहे, कसं चालायचं आहे, कसं वागायचं आहे, ते कोण तुम्हाला शिकवणार? तर ते शिकवणारा पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे की पौल म्हणतो की तुम्ही पूर्ण नम्रता, तुमच्यामध्ये पूर्णपणे नम्रता असली पाहिजे. म्हणजे जेव्हा एखादा माणूस तुमच्याशी भले किती उद्धटपणे वागला किंवा एखादा माणूस तुम्हाला किती उलट बोलला, त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासारखं वागू शकत नाही. जसं येशूने सांगितलं, एखाद्या माणसाने तुमच्या एका गालावर मारलं तर येशू म्हणाला तुम्ही तुमचा दुसरा गाल पण पुढे करा. येशूने असं म्हटलं का एका गालावर मारलं तर तुम्ही पण दुसऱ्या गालावर मारा? नाही. येशूने सांगितलं क्षमा करा तर तुम्हाला क्षमा मिळेल. तुम्ही जर एखाद्या माणसाला क्षमा केली तर देव तुम्हालाही पापांची क्षमा देईल. पण जगाची शिकवण काय आहे? त्याने तुला सोडलं नाही ना, तू पण त्याला सोडू नको. त्याने तुला मारलं ना, तू पण जाऊन त्याला मार. ही जगाची शिकवण आहे. आणि म्हणून पौलाला सांगायचं आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण जो मंडळीमध्ये आहे, जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे नम्र बनलं पाहिजे. म्हणजे नम्रता धारण केली पाहिजे त्याच्या जीवनामध्ये. आणि तुमची नम्रता कशी दिसून येईल सांगा? एखादा माणूस नम्र आहे कशावरून कळतं? त्याच्या बोलण्यावरून. हालेलुया. हालेलुया. एखादा माणूस नम्र आहे, एखादा माणूस लीन आहे, जर तुम्हाला तपासायचं असेल तर आपण कशावरनं तपासू शकतो? त्याच्या बोलण्यावरून. काही माणसं ईश्वर विश्वास ठेवतात, प्रार्थनेला येतात, घरी बायबल वाचतात, प्रार्थना करतात, सगळं काही चांगलं करतात, पण एखाद्या वेळेस समजा प्रार्थनेमध्ये आले आणि एखादी त्यांना सेवा दिलेली असेल, त्यावेळेला ते काय करतात सांगा? कधी कधी खूप गर्वाने फुलून जातात. अहो, मला दिलेलं हे काम तुम्ही मला बोलू शकत नाही, हा माझा अधिकार आहे. म्हणजे कुठे कुठे काही माणसं देवाच्या घरामध्ये पण गर्व येतो त्यांना, किंवा ते देवाची सेवा करत असतात त्यांच्यामध्ये अहंकार येतो, स्वार्थ येतो, आणि मग त्यांचा स्वभाव दुसऱ्यांना आवडत नाही. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपण येशूकडे आल्यानंतर आपल्यामध्ये नम्रता यायला पाहिजे. बायबल सांगतं की येशू जेव्हा क्रूसावर होता, तडफडत होता, विवळत होता, त्याला मारणारे, त्याला छळणारे लोक खालून निंदा करत होते, पण त्याने त्याच्या तोंडातून एकही अपशब्द त्यांना बोलला नाही. तो मरत असताना पण क्रूसावरून म्हणतो की हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण ह्यांना माहिती नाही काय करतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पवित्र आत्म्याच्या द्वारे देव आपल्याला हे फळ देतो की आपण नम्र बनलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि दुसरं आहे सौम्यता. सौम्यता म्हणजे शांतीने राहणं, शांतीने बोलणं. काही माणसांचा आवाज खूप मोठा असतो, त्यांना असं वाटतं की खूप मोठ्याने बोललं म्हणजे आपण काहीतरी भारी आहोत, किंवा 4 लोकांसमोर काही 4 भाषणं दिली किंवा 4 वचनं बोललं म्हणजे आपण खूप मोठे आहोत असं त्यांना वाटतं. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, पौल सांगतो की तुम्ही सौम्यता, तुमच्यामध्ये सौम्यता असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, शांती असली पाहिजे. एखादा व्यक्ती तुमच्याशी काही बोलतो तर तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. हालेलुया. 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 आणि पुढे पौल सांगतो की सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या.
आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे जे देवाने आपल्याला फळं दिलेली आहेत त्याद्वारे आपण वागून प्रत्येकाने एकमेकांना प्रीतीमध्ये एकत्र केलं पाहिजे. आता ख्रिस्तामध्ये आपले अनेक भाऊ असतात, बहीण असतात, जे विश्वासी असतात, पण अनेक वेळेला असं होतं की आपल्याला एकमेकांचं सहन होत नाही. कोणी कोणाबद्दल सहन करायलाच तयार नसतं. एखाद्या भावाने एखाद्याला विरुद्ध काही चुकी केली तर तो अजून 4 लोकांना सांगतो, त्या 4 लोकांसमोर त्याची निंदा करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर पौल इथे सांगत आहे की आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. म्हणजे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये प्रत्येकाने एकमेकांशी शांतीने राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि पौल म्हणतो झटत राहा, म्हणजे मेहनत घ्या त्यासाठी, शांतीने राहण्यासाठी. असं नाही की प्रार्थनेला आलं आणि कोणी तुम्हाला काही बोललं आणि तुम्ही बोलता नाही नाही मी त्याला सोडणार नाही, म्हणजे तुमच्यामध्ये अजूनही ख्रिस्ताचा स्वभाव आलेला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, रोमकरास पत्र अध्याय 5:5 मध्ये लिहिलेलं आहे की देवाने दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाने आपल्या अंतःकरणात त्याच्या प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. देवाने स्वतः पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं प्रेम टाकलेलं आहे. म्हणून आपलं काय काम आहे, आपल्याला पण दुसऱ्यांवर प्रेम करता यायला पाहिजे, प्रेमाने बोलता यायला पाहिजे, सहन करता यायला पाहिजे. कोणी चुकी केली असेल त्याच्यावर दया करता यायला पाहिजे. म्हणजे काय होईल, ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये तयार होईल, आपण ख्रिस्तासारखे बनू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण एखादा भाऊ किंवा एखादी बहीण जेव्हा एकमेकांबरोबर भांडण करतात, एकमेकांची निंदा करतात, एकमेकांचा दोष काढतात, तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही एकमेकांशी भांडण करता, एकमेकांचे दोष काढता, निंदा करता, तेव्हा ज्यांनी तुम्हाला पाचारण केलेलं आहे त्याचा तुम्ही अपमान करता. ज्या देवाने तुम्हाला पाचारण केलं, ज्या देवाने तुम्हाला बोलवलं त्याचा तुम्ही अपमान करता, जगासमोर त्याची निंदा होते. तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुमच्या बाबतीमध्ये असं घडू नये म्हणून पौल सांगत आहे की ज्याने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, ज्याने तुम्हाला बोलावलेलं आहे, त्याला शोभेल असे चाला. पौल म्हणतो शोभेल असं. आता तुम्ही एखादं कपडे घालता तेव्हा चेक करता ना की हा कपडा मला सूट होईल की नाही, मला शोभेल का, की कुठलाही कपाटातून कपडा काढता आणि घालता आणि बाहेर जाता, नाही ना. एखादा माणूस फार कपड्याविषयी, आपल्या शरीराविषयी खूप खूप काळजी घेतो, चेक करतो की हां मी सुंदर दिसलं पाहिजे, त्यासाठी तो काय करतो, सगळं काही एकदम व्यवस्थित चेक करणार. कोणी असं घालतो का, वरती शर्ट घालेल आणि खाली हाफ पॅन्ट घालून बाहेर जाईल, असं करणार नाही ना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला एखाद्या ठिकाणी लग्नाला जायचं आहे, कुठे पार्टीला जायचं आहे, कुठे फिरायला जायचं आहे, तर तुम्ही काय करता, स्वतः चांगले दिसाल त्याप्रमाणे तुम्ही कपडे घालता, वस्त्र घालता किंवा दागिने घालता. कशाला, दुसऱ्यांना जरा चांगलं दिसलं पाहिजे म्हणून. तर जेव्हा आपण ईश्वर विश्वास ठेवतो आणि जगामध्ये जगत असतो तेव्हा देवाची पण इच्छा आहे की आपण ज्या ईश्वर विश्वास ठेवलेला आहे त्याला आवडेल असं जीवन जगलं पाहिजे. तुम्ही बाहेर जाता, प्रवास करता, एखाद्या भावाबरोबर प्रवास करत असताना समजा तुमचा काही अपघात झाला आणि समोरचा व्यक्ती तुमच्यावर रागावतो आहे आणि तो रागावतोय म्हणून तुम्ही पण त्याच्याबरोबर तसंच उद्धटपणे बोलत असाल तर त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही असं वागता तेव्हा पहिलं तर अशी गोष्ट घडते की सैतानाला तुमच्या जीवनावर अधिकार मिळतो. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला शोभेल असं वागत राहाल आणि पवित्र आत्म्याचे जे फळ आहेत, प्रेम, आनंद, शांती, नम्रता, धीरज, हे सर्व तुमच्यामध्ये जर असेल तर सैतानाला कोणतीही संधी मिळणार नाही. जर तुमच्यामध्ये सहनशीलता असेल तर देव तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल, मार्गदर्शन करेल त्या संकटातून, त्या परिस्थितीतून कसं बाहेर यायचं आहे. पण तुम्ही असं म्हणाल की नाही, त्याने मला सोडलं नाही, मी पण त्याला सोडणार नाही, तर लक्षात घ्या, तुम्ही देवाची निंदा करत आहात. जगासमोर देवाची निंदा होईल जेव्हा तुम्ही असं वागाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ख्रिस्ताला शोभेल असं आपण जीवन जगलं पाहिजे. एका ठिकाणी पौलाने त्याच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही ख्रिस्ताला परिधान करा.
म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कपडे घालता तसं तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचा आत्मा आहे, त्या आत्म्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात अशा प्रकारे धारण करा की तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं पाहून लोक जिवंत देवाकडे वळतील. एका बहिणीने साक्ष दिली, मला वाटतं तिचा नवरा आणि तिचा पती आणि तिचं भांडण व्हायचे सतत, आणि खूप भांडण व्हायचे, आणि त्याच्यामुळे नवरा आणि बायकोमध्ये कधीच पटत नव्हतं. पण त्या बहिणीला येशूची ओळख झाली, ती प्रार्थनेला यायला लागली, तिने प्रार्थनेमध्ये भाग घेतला, आणि प्रार्थनेमध्ये भाग घेतल्याच्याद्वारे देवाची दया तिच्यावर झाली, तिच्या शरीरातले आजार निघून गेले, आणि ती घरी जाऊन तिच्या पतीबरोबर व्यवस्थित वागू लागली. तिला देवाचं वचन कळलं की स्त्रियांनी आपापल्या पतीच्या अधीन राहायला पाहिजे. जोपर्यंत ती येशूकडे आली नव्हती तोपर्यंत तिच्याकडे देवाचं वचन नव्हतं, देवाचं ज्ञान नव्हतं, काहीच नव्हतं, देवाची ओळख नव्हती. पण जेव्हा ती येशूकडे आली तिला कळलं की अरे इतकी वर्ष मी नवऱ्याचं ऐकलं नाही, इतकी वर्ष मी नवऱ्याचं अधीन राहिलेच नाही. आणि मग ती बहिणीला जेव्हा कळतं ती पतीकडे जाते, पतीला क्षमा मागते आणि पतीला पण क्षमा करते, तेव्हा देव त्या कुटुंबावर दया करतो. आणि मग नवरा म्हणतो माझी बायको कुठे गेली होती की तिचं असं परिवर्तन झालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग तिचा नवरा असा मनात विचार करतो, जर माझी बायको जर तिथे जाऊन बरी झाली आहे किंवा तिचा स्वभाव बदलला तर मला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाहायला पाहिजे ते ठिकाण कोणतं आहे. आणि ती बहिणीचा नवरा ते प्रार्थना घरामध्ये येतो बघण्यासाठी की माझी बायको जिथे गेली तिचं परिवर्तन कसं झालं, तिचं हृदय कसं बदललं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्या बहिणीने देवाच्या वचनाप्रमाणे वागायला सुरुवात केली, म्हणजेच तिने ख्रिस्ताला आवडेल असं जीवन जगलं. त्याद्वारे तिचा नवरा पण देवाकडे आला आणि त्या दोघांचंही देवाने तारण केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाने ज्यांनी ईश्वर विश्वास ठेवलेला आहे, आपण ख्रिस्ताची मंडळी आहोत, आपण प्रत्येकाने असं वागलं पाहिजे की जे अंधारातील आत्मे आहेत ते आपले जीवन पाहून देवाकडे वळतील आणि त्यांचं तारण होईल. कारण बायबलमध्ये पौलाने एका ठिकाणी असं सांगितलं आहे की तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात. पत्रामध्ये जे लिहिलेलं असतं ते आपण वाचतो, त्याप्रमाणे एखादा माणूस जेव्हा आपल्याकडे बघतो तेव्हा तो आपलं जीवन बघतो की आपल्या जीवनामध्ये कसं वागणं आहे, कसं बोलणं आहे, कसं चालणं आहे. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने ज्या देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, झटून प्रयत्न केले पाहिजे. पौल म्हणतो देवाला शोभेल, ख्रिस्ताला शोभेल असं आपण वागलं पाहिजे. आजपर्यंत तुम्ही वागला नसाल तर देवाचं हे वचन आज तुम्हाला सांगतंय की तुम्ही ख्रिस्ताला शोभेल त्याप्रमाणे वागलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर हात ठेवा, आणि किंवा त्या भागावर हात ठेवणं शक्य होत नसेल तर विश्वासाने आपला हात छातीवर ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रेमाळ पित्या, आज जितके भाऊ बहीण हे वचन ऐकत आहेत आणि ज्यांचा स्वभाव खूप वाईट आहे, ते तुझ्यावर विश्वास तर ठेवतात पण अजूनही तुला शोभेल असं जीवन जगत नाहीत, त्या सर्वांसाठी मी तुझ्याकडे मागत आहे. स्वर्गातून तुझी दया कर, प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं तू पूर्णपणे बदलून टाक. जे तू त्यांना पाचारण केलेलं आहे ते पाचारण त्यांनी समजून त्यांनी ख्रिस्ताला शोभेल असं जीवन जगावं, अशी स्वर्गातून तुझी दया कर. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सर्व शैतानाची बंधनं तुटून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.